राज्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी सरकार विरोधात अन्नत्याग जनआंदोलन छेडणार आहेत। पीक विमा, कर्जमाफी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला थेट जाब विचारण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकार विरोधात निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली आहे। राज्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 22 जून रोजी अन्नत्याग जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत शेतकरी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत। पीक विमा योजनेतील कथित अन्याय, सॅटेलाइट पाहणीच्या निकषांमुळे अनेक महसूल मंडळांना लाभापासून वंचित ठेवणे, सरसकट कर्जमाफी, नव्याने कर्ज वाटप, 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी आणि खतांचा पुरेसा पुरवठा या प्रमुख मागण्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत। वारंवार आश्वासने मिळूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। आम्ही शेतकरी लोक सध्या अवेलनेत आहोत, तरी आमचा पीक विमा 7 दिवसात आमच्या खात्यात टाका, अन्यथा 22 मेच्या 12 वाजतापासून या उपविभाग कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात आम्ही सर्व शेतकरी 22 जून रोजी आम्ही सर्व शेतकरी अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत। याची मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी।